जॉईन. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 5वा अध्याय बघणार, ज्याचं नाव काय आहे? कृष्ण भावना भावित क्रिया. म्हणजे हाही कर्मयोगच आहे, पण आपण हा कृष्ण भावना भावित क्रिया असं प्रभुपाद स्वामींनी त्याचं नाव दिलेलं आहे. चालेल. आधी मंगलाचरण म्हणते. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम राम हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम हरे. राम तर राम स्वागत आहे तुमचं. आपण आहे ना, पहिल्यांदा आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. आणि आमच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते की ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण इथे वेळेत येता, तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. तर आहे ना, आजचा जो अध्याय आहे बघा, त्याचं नाव आहे कृष्ण भावना भावित कर्म, किंवा प्रत्यक्षात त्याचं नाव कर्म संन्यास योग असं आहे. म्हणजे इथे कृष्ण आपल्याला म्हणजे कर्मयोग, ह्याच्या 3रा अध्याय ना ह्याच्या आधीचा, तो कर्मांद्वारे कृष्णाशी जोडलं जाणं. हम्म. आता आपण कृष्णांना निष्काम कर्म म्हणजे कृष्णाशी फळं सगळी कृष्णांना अर्पण करून कृष्ण भावना भावित कर्म कशी करायची हे शिकणार आहोत. माताजी आमचा स्क्रीन गेला. तर ह्या अध्यायाचं ते थांबा, हा 1 मिनिट. कालच्या कालच्या अध्यायामध्ये आता आपण बघितलं, गीतेचा थोडा इतिहास पाहिला आणि ते कसं घ्यायचंय सगळ्यांनी ज्ञान कसं घ्यायचंय? गुरु शिष्य परंपरेमधून. मग त्याच्यानंतर आहे ना, वर्णाश्रम धर्माविषयी थोडं बघितलं. वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माते कोण आहेत? कृष्ण आहेत. कर्मयोग बघितला. त्याच्यानंतर कृष्णाने काय सांगितलंय की आता आपण त्या थोड्या स्लाइड बघूया. त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला गुरूंकडे जावं हरे लागणार. कृष्ण माताजी. हा गुरूंची सेवा करावी लागणार, नम्रपणे प्रश्न विचारा असं कृष्णाने सांगितलं. आता आजच्या अध्यायातलं बघूया काय काय आजच्या अध्यायामध्ये. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा तर आता 5वा जो अध्याय आहे ना, हा
संन्यास किंवा कर्मयोग म्हणजे अर्जुन कृष्णाला सांगतो की मी संन्यास घेऊ की कर्म करू, मला सांग ह्यातलं श्रेयस्कर काय आहे. मग त्याच्यानंतर कृष्ण त्याला सांगतात की निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ असतो, तो बंधनातून आपल्याला मुक्त करत असतो. हम्म म्हणजे संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठच आहे आणि तो निष्काम कर्मयोग असायला हवा. आणि मग आपल्याला ना ह्या अध्यायामध्ये ज्ञान पुरुष कोणाला म्हणतात आणि पाचवा श्लोक शांती मंत्र ज्या पण घ्या माताजी पुढची स्लाइड. आता अर्जुनाचा गोंधळ आहे हा, बघूया आपण काय म्हणतोय तो. वरदा माताजी वाचा. कृष्ण अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययेतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगतात आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता आणि तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. हरे कृष्ण. हा, आता जेव्हा आपण बघा अर्जुनाची जी दुःखाची कारणं सांगितलेली त्याच्यामध्ये पण कृष्ण अर्जुनाला सांगतात ना की तो काय म्हणतो, मला दुःखाचं काय सांगितलं होतं कृष्णाने, म्हणजे करुणा दुःख, तर त्याचं आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. हा, तिथे पण ज्ञान आलंच होतं आत्म्याविषयी. मग त्याच्यानंतर काय सांगितलेलं कृष्णानी, की आनंद नाही, तर आनंद नाहीला सांगितलेलं ते जरासं कर्मकांड म्हणतात की फळाच्या अपेक्षेने तुम्ही काम करता. मग तेव्हा सांगितलं होतं की तुझं काय बाबा प्रॉब्लेम आहे, तू जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य म्हणजे पृथ्वीचं राज्य करशील आणि लढता लढता मृत्यू पावलास तर तू स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील, म्हणजे स्वर्गात जाशील. हा, मग पापी प्रतिक्रिया. हा, तेव्हा कृष्णाने काय सांगितलं होतं की तुम्ही भगवंतांची इच्छा म्हणून जे कार्य करता म्हणजे कृष्णांची सेवा म्हणून, त्याचा आपल्याला पाप लागत नाही. हा, मग असमंजसला काय सांगितलं होतं की स्थितप्रज्ञ हो, तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत. मग आता ते स्थितप्रज्ञ होण्यासाठी सुद्धा कृष्ण काय म्हणतात, तू ज्ञानात स्थित व्हायला हवंस. हा, आणि आपण ह्याचं बघितलं पारिवारिक परंपराचं, त्याला सांगितलं की आचरणातून आदर्श स्थापित कर. म्हणजे आता आणि पुढे स्लाइड्स दिलेले आहेत, अर्जुन अतिशय लक्ष देऊन ही गीता ऐकतोय. मग तो त्याला असं आता आपण ते श्लोक बघू की त्याचं मन म्हणतंय की जर का हे सगळं करून आपण ज्ञानच मिळवायचंय, ज्ञानातच स्थित व्हायचंय, तर मग एवढं घोर युद्ध आपण कशासाठी करूया, त्यापेक्षा वनात जाऊन सरळ ज्ञानाचा मार्ग स्वीकारावा का. म्हणून तो म्हणतो की मला एक सांगा की मी कर्माचा त्याग करू की कर्म करू, ह्या दोघांपैकी अधिक फायदेशीर काय आहे ते सांगा म्हणतो माझ्यासाठी. हो हो. कारण कृष्ण भक्तिपूर्वक कर्म पण करच म्हणतायत, कारण पापी प्रतिक्रिया लागत नाही आणि पुन्हा म्हणतायत की ज्ञानात पण स्थित व्हायला पाहिजे. मग आता बघूया आपण. हा, मग घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता हे तुम्हाला सांगितलं बघा. ओके, घ्या माताजी पुढची, कारण मी हे सांगितलं आता. हरे कृष्णा. परंतु तो आत्म्यातच रममाण झाला आहे, त्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यात तृप्त असतो, पूर्ण तृप्त नसतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सज्जनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हरे कृष्णा. हा, आता हे तिसऱ्या अध्यायातले श्लोक आहेत, हे कुणासाठी सांगितलेत, जो आत्म्याचं म्हणजे आत्मा आणि परमात्मा ह्याचं ज्ञान त्याला मिळालंय
आणि तत्वतः कृष्ण काय आहेत म्हणजे कृष्ण आपला कृष्णाशी काय संबंध आहे हे त्यांनी जाणलंय आणि ते तसे वागतायत. हा, त्यांचे ही लक्षण आहेत. मग आता इथं त्यांनी सांगितलंय बघा, आत्म्यातच रममाण झालाय वगैरे. मग अर्जुनाला वाटतंय की जर का तेच सगळं आहे, त्याच्यासाठी कोणती मग वेगळी भगवंतांना पूर्ण शरण गेल्यामुळे त्यांना वेगळी काय कर्तव्य उरतच नाहीयेत. हा, तिथे लिहिलंय बघा, दुसऱ्यावर पण अवलंबून राहायची पण गरज नाही. तर ऑब्विसली ना त्याला पण वाटते की आपणही तेच करावं. आणि पण आहेत बघा पुढे श्लोक. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. आता हा चौथ्या अध्यायातला श्लोक आहे. इथं कृष्ण काय म्हणतायत हे बघ पार्था, की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ म्हणजे कशी, वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे साधन संपत्ती वापरून जे यज्ञ केले जातात ते यज्ञ. हा, त्याच्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा म्हणतायत की वेगवेगळे कुठले कर्मयज्ञ करा तुम्ही, त्याचं तुम्ही पोचणार कुठं आहात, ज्ञान यज्ञामध्ये. दिव्य ज्ञान मिळणार तुम्हाला. म्हणजे कुठले स्वाध्याय म्हणा, किंवा मग वेगवेगळ्या पूजा अर्चा, आणि पण म्हणजे जे काय तुम्ही कर्मयज्ञ आणि काय असतात, तर असे म्हणजे कर्म म्हणून तुम्ही भगवंतांची सेवा वगैरे म्हणून जे काय तू करशील ते सगळं पुढे तुला मिळणार काय, दिव्य ज्ञान. हा, मग इथं पण आपण ज्ञानापर्यंत आलोय. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानांच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. हरे कृष्ण. आता बघा पुन्हा काय सांगितलं, की तुझ्या अंतःकरणात हा जो अंधार निर्माण झालाय ना, वेगवेगळ्या शंका, हा अज्ञानाचा अंधार आहे. तर तू काय कर पार्था, की हे ज्ञानाच्या शस्त्राने ह्या अंधकाराचा नाश कर. आणि मनात जा म्हणतायत का ते, आणि काय म्हणतायत बघा पुढे, आहे भरत, योगाने सज्ज उभे राहा आणि लढा. झालं. आले की नाही पुन्हा गीता ही कर्तव्याच्या मार्गावर चालायला सांगते आपल्याला. हं? आणि ते आता म्हणतायत ना की हे ज्ञान मिळव आणि त्याचा उपयोग कर आणि उठ आणि तुझं युद्ध करायचं कर्तव्य कर, लढ. हम्म. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग त्यामुळे अर्जुन म्हणतो की हरे कृष्ण. माताजी म्यूट आहे तुम्ही. हरे कृष्ण माताजी, तुम्ही होस्ट झाले. रेश्मा माताजी, हॅलो. हरे कृष्ण. तुम्ही हा होस्ट झाले. हा, मी होस्टच आहे ना, मी होस्टच असते. बरं, म्हणजे वाचा तुम्ही, त्यांचे थोडं लो असेल. लो असेल त्यांच्या नेट, हा हा, इंटरनेट. हरे कृष्ण. माताजी वाच. ते थोडस, हा, हरे कृष्ण. काय माहिती रेंजच माझी गेली होती, आली परत. हम्म. तर आता ना आपण आतापर्यंत जी चर्चा केली ते समरी दिली आहे बघा इथे, की का अर्जुनाचा काय आहे गैरसमज किंवा गोंधळ धरू, की त्या कशामुळे त्याचं मन म्हणतंय की मी आता नक्की, त्याला थोडस असं वाटतंय की हे सगळं ज्ञानामध्येच येणार आहे. तर आपलं वनात धन्यवाद. जावं, या शांत. ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे एक अ, सुंदरस माताजी म्यूट करता काय जरा सगळ्यांना. अ, हा, वरदा माताजी नाही, रेश्मा माताजी वाचा आता. हरे कृष्ण. अर्जुनाचा गैरसमज. कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्ती सेवा उत्तम. दुसरा अध्याय श्लोक 11-30. कृष्णाने वर्णन केलेल्या आत्म्याचे ज्ञान. दुसरा अध्याय श्लोक 31-37 विहित कर्तव्य स्पष्ट केलेले आहे. दुसरा अध्याय श्लोक 42-45 फलदायी क्रियाकल्पामुळे आत्म्याचे अडकणे.
दुसरा अध्याय श्लोक 46 to 53 भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करते. तिसरा अध्याय श्लोक 17 to 18 मध्ये ज्ञानातीत व्यक्तीसाठी कोणतेही कर्तव्य नाही हे स्पष्ट केले आहे. अध्याय 4 श्लोक 33 मध्ये स्पष्ट केले आहे, सर्व यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो. सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आणि चौथ्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात कृष्णाने पुन्हा अर्जुनला उठून युद्ध करण्यास सांगितले. यामुळे अर्जुन गोंधळात पडलाय. संन्यास घ्या किंवा काम करा, युद्ध. हरे कृष्ण. हा बघा, इथे ते अध्याय आणि श्लोकांचे नंबर दिलेले आहेत की जिथे कृष्णाने काय काय सांगितलेलं आहे की ज्ञान योग कसा महत्वाचा आहे वगैरे. आणि शेवटी पुन्हा काल 4.33व्या श्लोकात काय सांगतात की अ, हे म्हणजे सगळ्या कर्मयज्ञाचं पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होतंय. पुन्हा कालच्याच अध्यायाच्या अगदी शेवटच्या श्लोकात सांगतात की ते ज्ञान मिळव, अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने घालव आणि उठ आणि युद्ध कर. आता मग बघूया. मग अर्जुनाने प्रश्न विचारला की मला एक सांग, काय करू मी? कर्म योग करू म्हणजे कर्म करू की कर्म संन्यास घेऊ? आता आपल्या भगवंतानी उत्तर काय दिलं बघू. हरे कृष्ण माताजी. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. बघा, इथेच क्लिअर सांगतायत कृष्ण की कर्माचा त्याग आणि भक्ती मुक्ती मिळवण्यासाठी हे दोन्ही चांगलं आहे. तुम्ही कर्माचा त्याग करून संन्यासही घेऊ शकता किंवा भक्तीचा मार्ग स्वीकारू शकता. भक्ती म्हणजे काय आधी ते लक्षात घ्या. भक्तीचा अर्थ ऍक्टिव्ह डिवोशनल सर्व्हिस. हा भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा एका जागी बसून होत नसते ती. तुम्ही भगवंतांच्या विविध सेवा करायला हव्या, त्याला भक्ती म्हणतात. मग हे दोन्ही मुक्तीसाठी चांगलं आहे म्हणतात. पण श्रेष्ठ काय असं विचारलं तर भक्ती सेवेतील कर्म ही कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हा कर्मत्याग म्हणजे कसा असतो? ही सगळी पैशाशी संबंधित आहे. मग मी जॉब नाही करणार, मला नको, ही सगळी माया आहे. किंवा मी एकटा एकटा वनात जातो आणि बसतो आणि मग शास्त्रांचा अभ्यास करतो वगैरे, असा संन्यासाचा अर्थ अर्जुन घेत आहे इथं. घ्या माताजी कृष्ण पुढची स्लाइड. मग अर्जुन काय घेतोय अर्थ की काहीही करायचं बंद करायचं, म्हणजे जे काय सगळ्यांपासून संबंध तोडून घ्यायचा, आपलं आपलं एकटं उठायचं, वनात जायचं आणि आपलं आपलं एकटं आपण भगवंतांची ज्ञान वेगवेगळे शास्त्रांचा अभ्यास वगैरे, असा अर्जुनाचा समज आहे. आणि कृष्ण काय म्हणतायत की तुम्ही कृष्णांची सेवा म्हणून भक्ती करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. मग ह्यासाठी आपण कर्म, विकर्म आणि अकर्म काल बघितलं होतं बघा. तर कृष्णाने काय सांगितलेलं की तुम्ही काय जे काय करता हे तू मला अर्पण कर, म्हणजे त्याची फळं नाही केलीस तर आपण बघितलेलं की त्याची आपल्याला बंधनं लागतात. आणि ती भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता ह्या गोष्टीमध्ये ना आपल्या तुमच्या सगळ्या ह्या शंका क्लिअर होतील बघा, की असं आहे का की कृष्णांना काहीतरी कमी आहे, आमची फळं ती का बाबा कृष्ण मागतायत, त्यांची त्यांची कर्मफळं नाहीयेत का, आमची कशाला हवी, असं पण कुणाला तरी वाटू शकतं. तर आता बघा की काय आहे. तर हे नृग महाराज असतात. भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये यांची गोष्ट येते. खूप चांगले राजे असतात. म्हणजे भागवतम मध्ये वर्णन आहे की दानशूर तर एवढे असतात, पावसाच्या धारा कशा पडतात तसं दान करत असतात आणि प्रजेच्या कल्याणासाठी नेहमी झटत असतात. माझी प्रजा असं त्यांनी मनात ठेवलेलं असतं की माझी प्रजा आहे, मग मी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे खूप काळजी घेत असतात, दान धर्म करत असतात, तसे खूप चांगले असतात. पण आणि त्यांना पुण्य गोळा म्हणजे पुण्याची कामं करायला खूप आवडत असतं.
त्यामुळे दानधर्म पण भरपूर करत असतात. मग असेच एकदा सकाळी ना हे करत असतात, गायींचं दान करत असतात. मग ब्राह्मण असे उभे असतात. मग एक एक गट असतो गायींचा आणि प्रत्येक ब्राह्मणाला तो एक गट देत असतात. मग होतं काय, एक ब्राह्मण येतो, त्याला एक गायींचा गट किंवा ग्रुप देतात आणि तो निघून जातो पुढे. मग त्याच्यानंतर आहे ना पुन्हा एक हे येते कोण म्हणजे पुढचा ब्राह्मण येतो आणि त्याला ते म्हणतात की आता ही पुढचा गट तू घे. तेवढ्यात काय होतं, तो आधीचा जो ब्राह्मण पुढे गेलेला असतो त्याच्या गटातनं एक गाय बाहेर पडते आणि मागच्या गटात मिसळते. तो ब्राह्मण येतो आणि म्हणतो माझी एक गाय ह्याच्यामध्ये मिसळली आणि ती मला परत द्या. तर तो राजा म्हणतो ठीक आहे, घे तुझी गाय परत. तर हा दुसरा ब्राह्मण लगेच पुढे येऊन ओरडतो की असा कसा तू राजा, आता हे तू मला दान दिलंयस हा, आणि एकदा दान दिलेल्यातलं परत दुसऱ्याला तेच दान देतोस, असं कधी असतं का? तर राजा पहिल्या ब्राह्मणाला म्हणतो ठीक आहे, मी तुला त्याच्या ऐवजी दुसऱ्या म्हणजे 10,000 गायी देतो त्या एका गायी ऐवजी. आणि त्या गायी अशा सोन्याने वगैरे मढवलेल्या अशा गायी असतात हा सगळ्या. तर तो ब्राह्मण म्हणतो नाही, जी माझी होती तीच मला हवी आहे. दुसऱ्याला म्हणतात की अरे तू त्याला त्याची ती गाय दे, मी तुला देतो दुसऱ्या ज्या म्हणजे परत एक गायींचा गट दुसरा. तो म्हणतो नाही, हे ह्यातलं हे माझं दान आहे, मी देणार नाही. असं मग आहे ना ते दोन्ही ब्राह्मण असंतुष्ट होतात आणि राजाला हे शाप देऊन निघून जातात. हा, हे राजे एवढं एकच त्यांच्याकडनं हे होतं म्हणजे कुठलं कर्म चुकीचं कर्म ते पण कसं झालं बघितलं काय, राजाची तशी हे नसते, ऑटोमॅटिक होतं म्हणजे चुकूनच होतं ते. तरी पण हा ब्राह्मणांचा शाप लागतो. आणि मग त्याच्यानंतर पण राजा पूर्ण चांगलं कर्म करत व्यवस्थित त्यांचं राज्य करत राहतात. मग यथावकाश जेव्हा मृत्यू येतो ना तेव्हा यम येतात आणि विचारतात की सगळी कर्म तुमची चांगली आहेत, एक वाईट कर्म आहे आणि त्याचं फळ तुम्ही आधी भोगणार की चांगल्या कर्मांची फळं आधी भोगणार? तर राजा म्हणतात की जे वाईट कर्म आहे त्याचं फळ मी जरा आधी भोगतो. मग ते म्हणतात की ठीक आहे, त्यामुळे त्या शापामुळे ना ब्राह्मण असंतुष्ट ठेवलात, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल, पुढचा जन्म एका मोठ्या आकाराचा असा एक सरडा मिळेल आणि द्वारकेच्या जवळ एका अंधाऱ्याच्या विहिरीत अशा तुम्ही जन्म घ्याल आणि तिथेच राहाल. आणि जेव्हा कृष्ण अवतार घेतील तेव्हा त्यांच्या हाताचा स्पर्श झाला की तुम्ही मुक्त व्हाल ह्या शापामधून. मग त्याप्रमाणे पुढचा जन्म त्याला त्या अंधाऱ्या विहिरीत मिळतो आणि तो तिथेच राहत असतो. मग जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्ण येतात तेव्हा ना त्यांच्या राजवाड्यातली मुलं ना अशी साईडला खेळत खेळत असतात. लपाछपी म्हणा किंवा काहीतरी खेळत असतात खेळ, आणि ती मुलं धावत धावत किंवा बॅट बॉल वगैरे अशा टाईप, आणि मग ती त्या विहिरीकडे धावत जातात आणि वाकून बघतात तर त्यांना आश्चर्य वाटते की आकाराने एकदम मोठा वेगळाच असा सरडा त्या विहिरीमध्ये असतो. आणि ती मुलं त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात पण त्यांना काही ते जमत नाही. मग ती मुलं राजवाड्यात कृष्णांकडे येतात आणि सांगतात की असं असं तिथे एक वेगळाच प्राणी आहे, तुम्ही बघायला चला. पाण्याची नसते ही विहीर, रिकामी असते हा. तर कृष्ण, आता कृष्ण काय त्रिकाल ज्ञानी आहेत, मग तरी पण कृष्ण येतात मुलांबरोबर आणि चला म्हणतात पाहूया. आणि जेव्हा कृष्ण विहिरीत खाली हे करून ना त्याला स्पर्श करतात वाकून त्या सरड्याला, तेव्हा आहे ना त्यांना एक दिव्य देह प्राप्त होतो आणि ते वर कृष्णांच्या इथे येतात, त्यांना प्रणाम वगैरे करतात आणि कृष्णांना सांगायला सुरू करतात की असं असं होतो मी आणि एका चुकीमुळे मला इथे हे मिळाला होता हा जन्म आणि तुमच्या स्पर्शामुळे मला मुक्ती मिळाली. प्रणाम करतात, सगळं काही त्यांना अर्पण करतात. मग कृष्ण पण सांगतात की तुम्ही एक अत्यंत चांगले राजे होतात, प्रजेचं हित दक्ष असे हिताकडे नेहमी लक्ष दिलात. आता तुम्ही स्वर्गात जा आणि तिथल्या सुखांचा आनंद घ्या. हा, मग आता तुम्ही बघा हा ही कृष्णाने सांगितलेलं की नाही, गहना कर्मनो गती, ही कर्माची गुंतागुंत ही खूप गहन अशी आहे, सोपी नाही ती समजायला. ह्या राजाची, मृगराजाची एकच चूक झाली होती
तर त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली. आणि आपण मग एक लक्षात ठेवायचं इथे की आपल्याला चांगल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी पण जन्म घ्यावा लागणार. हम्म. वाईट कर्मांची फळं भोगण्यासाठी पण आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि हा जो आपला आत्मा आहे ना, ज्याला ओढ असते कृष्णांची, तो त्यांचा अंश आहे. त्याला तो कृष्णांपासून दूर जात राहतो, सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो आणि पुन्हा त्या जन्मांमध्ये नेक्स्ट कर्म करतो, मग त्याच्या फळांसाठी पुढचे जन्म, असंही चेन शृंखला ही सुरूच राहते. म्हणून कृष्ण म्हणतात की तुम्ही मला, तुमची ही जी सगळी कर्मफळं आहेत ही तुम्ही मला अर्पण करा. यज्ञ म्हणून आपण आपलं जीवन विहित कर्तव्य करायला हवीत. आणि इथं एक दुसरं पण लक्षात घ्या की नृग महाराजांनी एवढी पुण्य केलीत, पण त्याच्यामध्ये कृष्ण नव्हता. ते स्वतःला माझी प्रजा असं समजत होते. माझी होते खूपच चांगले, तो प्रश्न नाही. पण युधिष्ठिर महाराज किंवा बाकीचे राजे जसे समजतात की आपण कृष्णाचे नित्य दास आहोत आणि आपण कृष्णांनी टाकलेली ही जबाबदारी, त्यांची सेवा म्हणून आपण काम करायचंय, तसं ते नव्हते. त्यामुळे त्यांना गोलोक वृंदावन धाम मिळालं नाही, स्वर्ग मिळालं. तर आपल्याला बेसिकली ह्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात तत्वतः की आपण आहे ना, आपल्यावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. जीवनात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक. तर ह्या ज्या आपल्यावर जबाबदाऱ्या असतात तुमच्या, ह्याला आपण हे कृष्णांची म्हणजे कृष्णाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी म्हणून आनंदाने स्वीकारून त्यांची सेवा म्हणून ही कार्य करायची असतात आणि त्याची फळं कृष्णांना अर्पण करायची असतात. म्हणजे आपल्याला बंधनं लागत नाहीत. मग बली महाराज त्याचं उदाहरण आहेत बघा, आत्मनिवेदनमचं. पूर्ण सगळं वामनदेव, उपेंद्र वामनदेव काय विचारतात की बली आता पहिल्या पावलामध्ये सगळं पृथ्वीपासून खालचं घेतात, दुसऱ्या पावलात सगळं वरचं घेतात, आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू विचारतात. तेव्हा बली महाराज काय सांगतात बघितलं ना तुम्ही की आणि सगळं तर दान केलेलं असतं, म्हणजे 3 पावलं भूमी देऊन टाकलेली असते. मग आता म्हणतात सगळंच तर घेऊन टाकतात, तिसरं कुठे ठेवू म्हणतात, तर सांगत नाहीत की माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून सांगतात. आणि मग कृष्ण म्हणजे वामनदेव ठेवतात पण. आणि त्याच्यानंतर बघितलं ना तुम्ही की त्यांचा बली महाराजांचा काही तोटा झाला का? त्यांना एकतर ते ह्याचं राज्य देतात, पातालाचं. त्याच्यानंतर काय सांगतात की मी स्वतः तिथं हे म्हणून असणार, द्वारपाल म्हणून तुझ्या राज्याच्या द्वारावर मी स्वतः असणार. तर भगवंत अपार कृपा करतात, भक्ती देतात. तर हे असतं म्हणजे कृष्णांना जेव्हा आपण शरण जातो, आपली सगळं त्यांना अर्पण करतो, तेव्हा हे असं असतं. आणि स्वतःच कर्म अकर्म मध्ये अडकून पडलो तर त्या गुंतागुंत किती गहन आहे बघा ही. आता सगळ्यांना क्लिअर झालं असणार ना की का आपण आपली कर्मफळं भगवंतांना अर्पण करायची असतात. घ्या त्याची पूजा. आता ही ना, हे श्लोक एक थोडासा लक्षात ठेवा की हा त्यागाची योग्य समज आहे की कशाला म्हणतात वैराग्य हवं, संन्यास काय आहे योग्य. वाचा माता. हरे कृष्ण माताजी. प्रपंचिकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनाः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं फाल्गु कथ्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मोक्ष प्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांना त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. हरे कृष्ण. बघा, तुम्ही परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात, आणि काय म्हणतात की सगळ्या ह्या गोष्टी भौतिक आहे. म्हणजे एक विचार प्रवाह असा तर्क तयार झाला, हे सगळं भौतिक आहे, मिथ्या आहे, हे काय क्षणभंगूर आहे, मी या सगळ्याचा त्याग करणार. आणि मग म्हणजे मी मगाशी म्हंटल तसं, मी नोकरी नाही करणार, मी पैसे नाही कमावणार, मी कुणाबरोबर राहणार नाही, मी एकटा वनात जाईन आणि मग पुढे ते जे काही असेल तो त्यांचा मार्ग तो मी स्वीकारेन आणि मी त्यावर चालेन. तर कृष्ण अशा त्यागाला अपूर्ण त्याग म्हणतात. तिथे एक शब्द आहे बघा,
फल्गू कथ्यते. हे फल्गू वैराग्य आहे. आपल्याला युक्त वैरागी बनायचंय. हे फल्गू वैराग्य म्हणजे काय असतं? ह्या सगळ्याचा त्याग करता आणि तुम्ही वनात जाता. पण जाता तर एकट्याचा फायदा होतो. हा तुम्ही समाजासाठी काही नाही केलं किंवा ह्या कृष्णांच्या ह्या भावनेचा प्रचार प्रसार करणं, बाकीची पण लोक अज्ञानात आहेच ना, त्यांच्यासाठी पण आपण नाही काय केलं. उठलो आणि फक्त आपल्या एकट्या एकट्याचं बघितलं आणि कृष्णांशी संबंधित सगळ्यालाच तुम्ही भौतिक समजला. कसं असतं, तुम्ही यज्ञ तप आणि दान ह्याचा कधी त्याग करायचा नसतो. मग तुम्ही ह्या गोष्टींचा पण सगळं सोडलात आणि एकटं एकटं वनात गेलात. ह्याला कृष्ण फल्गू वैराग्य म्हणतायत, की जे तुम्ही म्हणजे स्वार्थी असं नाही, पण फक्त एकट्याचा तिथं विचार करताय तुम्ही. माताजी, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण माताजी. वाचा. कर्मयोगी कर्म संन्यासी ध्येयस नित्य संन्यासी यो न द्वेषी न कांक्षती निर्बंधो हि महाबाहो सुखम बंधापत्रमुच्यते. हरे कृष्ण माताजी. श्रीकृष्ण, जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतापासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. परिणामांचा त्याग करा, कृतींचा नाही. हरे कृष्ण. मग ना इथे हा खरे युक्त वैराग्य आहे. हे वैराग्य हवं. फल्गू वैराग्य काही कामाचं नसतं. कारण कसं आहे, प्रभुपाद स्वामी म्हणतात, कशापासून मुक्ती मिळवून तुम्ही वनात जाणार आहे? 5 इंद्रिय ही 5 म्हणजे राण्यांसारखी आहे आणि मन हे महाराणी आहे. अशा 6 महाराण्या घेऊन तुम्ही वनात निघालाय. त्यामुळे ते आपलं तुम्ही ते आतून हृदयातून आलं असेल ना, तरच ते टिकणार. ते वनात जाण्यावर अवलंबून नाही. त्यासाठी तुम्हाला स्थान बदलायची आवश्यकता नाही. तर तुम्हाला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानात स्थित व्हावं लागणार. मग आता मगाचं फल्गू वैराग्य बघितलं, आता युक्त वैराग्य बघा. की आणि ह्या इथे ना आपले सगळे संत घ्या आपले बघा. ते सोडून गेले नव्हते. म्हणजे संत गोरा कुंभार, चोखामेळा, हे बघा, ते आपले नामदेव महाराज वगैरे. त्यांनी काही सोडलं नव्हतं. ज्ञानेश्वर, तुम्ही विचार करा, त्यांनी पण फक्त एकट्याचा, ज्ञानेश्वर वगैरे इतके सिद्ध पुरुष होते, एकट्याचा विचार करून वनात गेले असते तर ऍक्च्युली अवतार पांडुरंग ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तर म्हणतात, तर ते स्वतःचा उद्धार करू शकले नसते का? पण समाजासाठी किती तळमळ होती. तर हे असतं युक्त वैराग्य, जे टिकतं. म्हणजे आपल्या कर्माचा द्वेष करत नाही. मुख्य म्हणजे आहे ना, इथं कृष्ण हे का सांगतायत, तर अर्जुन आपल्या कर्माचा द्वेष करत होता. त्याला असं वाटत होतं की हे युद्ध मला नको आहे करायला. तो होता तर एक योद्धा, पण त्याला वाटत होतं की नाही, हे चांगलं नाहीये, हे मला करायचं नाहीये. आणि तो आपल्या कर्माचा द्वेष करत होता. मग इथे कृष्ण सांगतायत की जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि फळाची पण इच्छा करत नाही, सध्या त्याचं युद्ध करणं हे कर्तव्य आहे. अर्जुनाला कृष्ण काय सांगतायत, तू बाकी माझ्यावर सोडून दे म्हणून. तो सदैव संन्यासी समजला जातो. आता प्रभुपाद स्वामींनी बघा, गुरुनी सांगितलं होतं त्याप्रमाणे वागले. पाश्चात्य देशांमध्ये भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. पुन्हा आपल्या वैदिक ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि जगभर कृष्णांची मंदिरं स्थापन केली आणि एकदम वैदिक पद्धतीनेच तिथे सगळं केलं जातं इस्कॉनच्या मंदिरांमध्ये. पुन्हा आता म्हटलं तसं आपली महाराष्ट्राची सगळी संत परंपरा घ्या, की त्यांनी सामान्य लोकांना कृष्णांशी जोडण्यासाठीच सगळं आयुष्यभर केलं. स्वतःचा एकट्याचा विचार नाही केला. तर अशा लोकांना सदैव संन्यासीच समजलं जातं. आणि असा जो सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला मनुष्य भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. त्यासाठी आपल्याला मग वनात जायची गरज नाही. कासवाचं उदाहरण लक्षात ठेवायचं, की तो बघा कासव कसा असतो. कुठलंही असं भीती वाटली
तर बघा ते असं सगळं आतमध्ये घेतो, त्या कवचाच्या आत घेतो बघा सगळी. तसं हे जे मनुष्य असतात ना असे, हे कुठेही इंद्रियांचे विषय दिसले ना, इंद्रिय तृप्तीचे, की ते आपोआप तिथनं म्हणजे तिथे राहत जरी असले तरी त्यात मिसळत नाही, त्यांची इंद्रिय मागे घेतात ते. म्हणजे आपले प्रभुपाद स्वामी बघा, पाश्चात्य देशामध्ये गेले. आता एकतर आपण त्यांचं बालपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं की किती भक्तिपूर्ण वातावरणात प्रभुपाद स्वामींचं बालपण गेलं आणि पूर्ण आयुष्य. आणि गेले जिकडे तिकडे कसं होतं, टोटल मांसाहार आणि पूर्ण व्यसनांमध्ये बुडालेली, पुन्हा अवैध शारीरिक संबंध, हे सगळं त्यांच्यासाठी रेग्युलर होतं. असं नव्हतं की प्रभुपाद स्वामींना त्रास वगैरे द्यायला करतायत, तर ते त्यांचं तसं आयुष्य होतं. पण प्रभुपाद स्वामी तिकडे जाऊन तसे झाले नाहीत, कमळासारखे राहिले आणि त्यांनी उलट त्या लोकांना बदलवलं. तर ह्याला म्हणायचं युक्त वैराग्य. आणि ते काही किती इंद्रिय विषयात राहिलात तरी ते म्हणजे टिकतं, कमळासारखे राहतात. आता कमळ असतं हे असं पाणी आणि खाली दलदल असणाऱ्या ठिकाणीच ते येतं. पण बघा त्याच्या पानांवर पाण्याचा एक थेंब सुद्धा राहत नाही, असा पडतो, खाली पडतो. आणि कमळ तर त्या चिखलाच्या असं वर येतं, कधीही त्या चिखलाचा भाग बनत नाही. हा, त्यामुळे कृष्णाने इथं सांगितलंय की तुम्हाला तुमचं आहे ते सगळं सोडून कुठं जायची गरज नाही. तर जेव्हा भक्तीविषयी कळतंय तिथून भक्ती स्टार्ट करा. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण घ्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, ही गोष्ट आहे. हे ना हरिदास ठाकूर म्हणून आपले आचार्य आहेत. ह्यांना ना प्रभू चैतन्य महाप्रभूंनी नामाचार्य ही पदवी दिली होती. का नामाचार्य? तर रोज 3 लाख नाम जप करायचे. म्हणजे आपला हा जो महामंत्र आहे ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्याचा 3 लाख वेळा जप करायचे. म्हणून नामाचार्य ही पदवी दिली होती. तर ना हे होते मुस्लिम आणि पूर्ण वैष्णव झालेले. आणि बरेचसे साधू म्हणजे भक्त वगैरे असे त्यांना भेटायला यायचे. भागात जरा प्रसिद्ध झाले होते. मग तिथला जो काझी होता ना, त्याच्या पोटात जरा फारच दुखायचं. आणि की म्हणजे माझ्याकडे कोण कन्सल्टिंग वगैरे साठी येत नाही आणि ह्याच्याकडे एवढी सगळी गर्दी वगैरे, अशी म्हणजे जात असतात चर्चेला लोक. आणि पुन्हा मग हा मुस्लिम असून असा कसा वैष्णव धर्म म्हणजे वैष्णव झाला वगैरे असं सगळं. मग हा काय करतो, त्यांची थोडस चारित्र्य हनन करायचा एक प्रयत्न करूया म्हणतो. म्हणून ना काय करतो, एका वेश्येकडे जातो आणि तिला सांगतो की त्या स्त्रीला तू फक्त पैसे देतो आणि सांगतो की मी सांगतो ना तसं कर तू, आज संध्याकाळी त्यांच्या तिकडे जा आणि फक्त रात्रभर त्यांच्या तिथे थांब काहीतरी कारण काढून, आणि स्ट्रेट दुसऱ्या दिवशी सकाळी कचेरी म्हणतात तसं तिथं ये आणि तक्रार कर, पुढचं माझं मी बघून घेतो आणि मग राजाचे कान वगैरे मी भरतो. मग है ना ही अतिशय देखणी असते हा ही, आणि तिथले पण त्या भागात ही पण प्रसिद्धच असते. मग ही जाते त्यांच्या घराच्या बाहेर अशी थांबते आणि त्यांना ते जॉब करत असतात. त्यांना सांगते की मला थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. मग ते म्हणतात माताजी तुम्ही थोडा वेळ थांबा, माझा जॉब पूर्ण झाला की मी तुमच्याशी बोलेन. आणि ते जॉब करत राहतात करत राहतात. संध्याकाळ म्हणजे गेलेली असते संध्याकाळी, अगदी पहाट होईपर्यंत त्यांची वाट बघत बसते. पण ते काय जॉब करण्यामध्ये तल्लीन असतात, कारण आता 3 लाख जॉब रोज करत असतात म्हटल्यावर. मग शेवटी सकाळी म्हणजे त्याच्या सकाळ होते तेव्हा निघून जाते. दुसऱ्या दिवशी पण येते संध्याकाळी. तर ते म्हणतात की बसा, म्हणतात तुम्ही माझं जॉब पूर्ण करतो आणि मग तुमच्याशी बोलतो, अवश्य बोलतो, जरासं थांबा. अबे दुसऱ्या दिवशी पण असंच. तिसऱ्या दिवशी येते आणि तिथे बसून ना ती विचार करत असते. ते जॉब करताना ती बघत असते आणि ती मनात विचार करत असते की मी ताटकळत वाट बघत बसले आणि ह्यांना ते नाम घेण्यामध्ये काय एवढा आनंद. आणि मग तिसऱ्या दिवशी मात्र ना सकाळी ते बाहेर येतात ना, त्यांचा जॉब झाल्यावर, तेव्हा चिडते, म्हणते की गेले म्हणजे 3 वेळा मी तुमच्याकडे आली आणि तुमची वाट पाहते, मला अशी सवय नाही
पुरुष माझी वाट बघत थांबतात, मी कोणाची वाट बघत थांबत नसते कधी. मग ते म्हणतात हो पण माझा जॉब पूर्ण करायचा होता. तर मग खरं ना तिला मग ती विचारते, रागात विचारते, पण ती म्हणते की मी एवढी सुंदर स्त्री समोर असताना तुम्हाला या नाम जपामध्ये असा काय आनंद मिळतोय की म्हणजे तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण नाही. मग ते म्हणतात की हरिदास ठाकूर तिला सांगतात की ते जर का तुला हवं असेल तर म्हणजे तो आनंद आणि सगळं, तर तू घरी जा, तुझी जी काही संपत्ती आहे ती सगळी मंदिरात आणि गरजू लोकांना वगैरे दान करून टाक, स्नान कर आणि हे सगळे दागिने वगैरे काढ, एक वैष्णवी बन आणि तू माझ्याकडे ये. हा आणि बघा हा थोडा संगतीचा पण परिणाम असतो, साधू संगती, सत्संग. ती सरळ घरी जाते, त्यांनी सांगितलेलं सगळं करते, कारण तिचं मन आश्चर्यचकित झालेलं असतं की म्हणजे आपण इतका वेळ यांच्यासाठी वाट बघत बसलो आणि त्यांनी आपल्याकडे बघितलं पण नाही डोळे वर करून साधं, असा कुठला आनंद आहे. मग त्याच्यानंतर ती ते सगळं करून येते, मग ते तुळशी वृंदावनासमोर तिला बसवतात, हरिनामाची दीक्षा देतात आणि सांगतात की आता तू शुद्ध, म्हणजे थोडा उपदेश वगैरे सगळा करतात आणि सांगतात की तू आता शुद्ध वैष्णवी बनून हे पुढचं जीवन जग, म्हणजे इथे राहा. आणि हरिदास ठाकूर ते स्थान सोडतात. हा तर असे असतात बघा शुद्ध भक्त. हे असतं वैराग्य जे टिकतं. त्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडून, जबाबदाऱ्या सोडून पळून जाण्याची आवश्यकता नाहीये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. वंदना माताजी. हरे कृष्ण माताजी. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रामिवाम्बसा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही. जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्ण. हा मग आपण आसक्तीशिवाय, म्हणजे कृष्ण काय सांगतायत, निष्काम कर्मयोग किंवा कृष्ण भावना भावित कर्म जे काही करतोय, ही आपण आपल्याला ना सवय लावून घ्यायला पाहिजे. हे तत्वतः आता आपल्याला ह्या श्लोकांचे नंबर लक्षात ठेवा, आपण पुन्हा गीता उघडून वाचा स्वतः, आणि आपलं जीवन आहे ना हे कृष्ण भावना भावित कर्माकडे वळवायला हवं. की आपण स्टुडंट आहोत तर हा ही आपली जबाबदारी आहे, मिळालेला वेळ हा ज्ञान मिळवण्यासाठीच वापरायला हवा. किंवा तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात इंटरेस्ट आहे तर तुम्ही ठरवताय की मला रस आहे ह्या क्षेत्रामध्ये जाण्याचा, तर तिथला अभ्यास वगैरे करा, वेळ फुकट नका घालवू आणि मनात हे पक्क जोडलेले राहा कृष्णांशी, का की कृष्णाने आपल्याला दिलेली संधी आहे आणि मी कृष्णांच्या सेवक आहे. म्हणून आपली कर्तव्य आपण करत राहायला पाहिजेत आणि ही जी फळं आहेत, ही सेवा, ही सगळी कृष्णांना अर्पण. मग आपण आहे ना आपल्यावर पापकर्मांचा प्रभाव पडत नाही. आताच हरिदास ठाकूर बघितले, प्रभुपाद स्वामी कुठं परदेशात गेले तरी ते बदललीत का? ही हरिदास ठाकूर बदलले का? तर त्यांच्या संगतीत आलेली माणसं बदलली. तर आपण पण मग कमळासारखे राहू. त्यामुळे तुम्हाला स्थान बदलायची आवश्यकता नाही, तर आपल्याला कृष्णांशी जोडून कृष्ण भावनाभावित कर्म आपण करायला शिकायला हवं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर हे तिथे प्रभुपाद स्वामींचं आता मी मगाशी सांगितलं ते. घ्या माताजी, असं सांगितलं. हरे कृष्ण हा माताजी. हा वाचा माताजी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्रा खाणारे समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्ण. हा ना श्लोक 5.18 हा सतत आपण नंतर परत बघू, तर ना हा लक्षात ठेवा. हा श्लोक 5.18. आता नम्र म्हणजे काय आपण विचार करतो की नम्र म्हणजे कोण आहे, तर जे सगळ्यांना नमस्कार करतात ते, असंच आपण उलट बोलत नाहीत वगैरे असंच आपण धरतो ना, सगळ्यांनी सांगितलेली कामं ऐकतात. तर शास्त्र काय म्हणतं बघा,
ह्यांना ज्ञानी म्हणायचं हा खरं. जो एक नम्र पुरुष म्हणजे एक नम्र आत्मा कसे असतात बघा ते. ते खऱ्या ज्ञानाच्या नजरेने बघतात आणि एक गाय, ब्राह्मण, कुत्रा, चांडाळ हा ह्या सगळ्यांना ते सम बघतात. आता तुम्ही विचार करा की ह्यांच्यामध्ये काय सम आहे. की बाबा एक ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ ह्याच्यामध्ये काय सम आहे. माताजी स्क्रीन आमचं हे झालं. एक हत्ती पण आहे बघा तिथे. तर ते आहे ना, ते बघतात फक्त त्यांच्या हृदयातले परमात्मा. ते चराचर सृष्टीमध्ये मग ते सजीव असोत, निर्जीव असो, चंद्र, सूर्य कायही दिसू दे, वन दिसू देत, त्या सगळ्याकडे बघताना ते ही कृष्णांची निर्मिती आहे. आणि त्यांच्या सजीवांच्या हृदयामध्ये वरचे शरीर बघत नाहीत, हृदयातले परमात्मा पाहत असतात. त्यामुळे प्रत्येकाकडे समान दृष्टीने पाहतात. ह्याला नम्र म्हटलं जातं. की खरं ज्ञान हे ज्ञान आहे की तुम्ही ह्या स्तरावर पोहोचणं. तर शास्त्र तुम्हाला ज्ञानी म्हणणार आणि तुम्ही नम्र आहात. आणि म्हणजे हे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत ना, आपले हनुमान किंवा भागवतम सांगणारे शुकदेव गोस्वामी वगैरे, ही अशी जे श्रेष्ठ भक्त आहेत ना, हे सगळे ह्या स्तरावर स्थित होते की ते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांमध्ये फक्त भगवंतांचा अंश बघायचे. ते असं शरीराने भेदभाव नाही करायचे. हा पक्षी आहे, तो ते आहे, असं नाही. लक्षात ठेवा हा श्लोक सगळ्यांनी. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण माताजी. ये हि संस्पृशजा भोगा दुःखा योनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंती पुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्ण. हे बघा, गीता ही आपण ना तत्वतः जाणायचं आहे आणि ती वरच्या स्तरावरून म्हणजे तुम्ही उच्च चेतनेमधून गीता शिकावी लागते. आता ना इथं बघा, ही ज्या सुखांच्या मागे सगळीच धावतात, त्यामध्ये काही कोण धावत नाही असं नाही, पण त्यांनी त्या सुखाचं काय सांगितलंय बघा, की इंद्रिय तृप्तीसाठी आपण जेवढं धावत राहू ना, तेवढ्या त्या इच्छा पुन्हा पुन्हा होत राहणार. त्या कधी आपलं मन थांबतच नाही, ते थकतच नाही, ते धावतच राहणार आणि तुम्हाला पण त्याच्या मागे पळवत राहणार. आणि कृष्ण काय सांगतायत बघा, की ह्या सुखांना आणि आरंभ आणि अंत आहे. त्यामुळे जे खऱ्या ज्ञानाच्या दृष्टीने बघतात ते आता बघितलं आपण, ते खऱ्या ज्ञानाच्या दृष्टीने बघतात ते भगवंतांना म्हणजे आत्म्याच्या स्तरावरून बघत असतात, की आत्म्याचा आनंद काय, तर कृष्णांच्या सेवेमध्ये जोडलेलं राहणं. तिथे ते आनंद शोधत असतात. आता ही जी इंद्रिय सुख असतात ना, ह्याची थोडीशी उदाहरणं बघा. पावसाळा संपतो बघा, दसऱ्या वगैरेचा टाइम असतो ना, त्या टाइम मध्ये बघा आपल्या बाहेर वगैरे जे लाईट असतात त्याच्यावर खूप किडे दिसतात आपल्याला. अगदी सकाळी सुपलेटमध्ये असे गोळा करावे लागतात, एवढे किडे थडकत असतात त्या लाईटला जाऊन. त्यांना फक्त आणि फक्त त्या प्रकाशाचं अट्रॅक्शन असतं आणि त्या प्रकाशामुळे जळतात ते आणि मरतात. तरी पण तिकडं धावायचं थांबत नाहीत. किंवा आता एखादा भुंगा असतो जो कमळाच्या आत गेला, तर आहे ना तो तिथनं बाहेर म्हणजे ते इतकं आतमध्ये रमतो ते परागकणांमध्ये, की बाहेर यायला हवं, ते कमळ मिटेल, आपण आत अडकून पडू असं काही विचार करत नाही. इतकं म्हणजे त्यातच बुडालेला असतो, की मग कमळ मिटलं की तो आतमध्ये गुदमरतो. किंवा आपण आता मासे पकडताना बघतो की त्या गळाला एक छोटा मासा लावतात ना, तो मासा खायसाठी दुसरा मासा येतो, त्या गळात अडकतो. आणि इकडे हरणाचं सांगितलंय, हरणाला धरताना बासरी वाजवतात असं म्हणजे माताजी म्हणालेल्या, की त्यामुळे ते हरिण त्या आवाजाच्या कुठून येतोय सुंदर आवाज म्हणून येतं आणि जाळ्यात अडकतं.
किंवा इकडे हत्ती पकडायसाठी दुसऱ्या बाजूला हत्तीणीला म्हणजे जी ऑलरेडी धरलेली असते त्यांनी असं ती प्रशिक्षित हत्तीण असते तिला उभं करतात मग तिच्याकडे यायसाठी हा हत्ती जंगलातला यायचा प्रयत्न करतो आणि मग तो खड्ड्यात पडून मग त्याला पण धरतात. तर असं मग ही उदाहरण आहेत की आपण डोळे मिटून बेभानपणे जर का फक्त तुमची इंद्रिय सुखांच्या मागे धावत राहिलात तर कृष्ण आपल्याला हे देत आहेत सावधानतेचा इशारा की एक बुद्धिमान व्यक्ती अशामध्ये जास्त भाग नाही घेत. तिथे आहे ना अशा सुखांना आरंभ आणि अंत आहे की तुम्ही किती धावणार आहात की त्या कधी पूर्णच नाही होणार असं करत करत आपल्याला आपला एक जीवनाचा अमूल्य वेळ असतो. इथे प्रत्येकाला टाइम हा मोजून मिळालेला आहे. मग तो मनुष्य जीवनाचं महत्व समजून आपण योग्य प्रकारे वापरायला पाहिजे. असं बेभान होऊन धावत राहिलो तर मग ह्या सुखांना आरंभ आणि अंत आहे त्यामध्ये आपला काही फायदा नाहीये. त्यामुळे जे ज्ञानी असतात ते अशी धावपळ करत नाहीत. आताच म्हटलं ना बली महाराज बघा तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर त्यांनी पूर्ण समर्पण माझ्या डोक्यावर ठेवा म्हणा आत्मसमर्पण होतं बघा. आणि खऱ्या ज्ञानी पुरुषाचं पण आताच 18वा श्लोक बघितला की ते प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहत असतात स्वतःला नित्य हनुमान स्वतःची ओळख काय करून द्यायची आपण खूप म्हणतो मनोजवम मारुततुल्य वेगम असं सगळं आपण त्यांच्याविषयी म्हणतो. ते काय म्हणायचे मी रामाचा दास आहे. हा तसं आपण पण कृष्णांशी स्वतःला म्हणजे राम तुम्हाला जे आवडतात त्यांच्याशी जोडून घ्यायला पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे आपण असतो ना आपलं सैरभैर असतो अशा आपल्याला आता तुम्ही म्हंटलो ना आपण मनुष्याच्या शरीराचा रथ बघितलेला इंद्रियांच्या ताब्यात स्वतःला दिलात तर तो रथ कुठेच नेऊन ठेवणार त्याचा काय भरवसा नाही. आणि ती कर्मफळांची लांबीची म्हणजे लांब यादी अशी तयार असणार आणि आत्मा जन्म मृत्यूमध्ये अडकून पडणार. तेच आपल्याला काय सांगितलं होतं की आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असेल तर इंद्रिय ताब्यात राहणार आणि आपल्या शरीराचा रथ योग्य मार्गावर जात राहील. नाही तर आपल्याला मग पैसे पण हवे असतात जुगार वगैरे असले पण हवं असतं. हा आपण अशा सगळ्यामध्येच स्वतःचा वेळ अमूल्य वेळ फुकट घालवत असतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. पण ह्या सुखांना आरंभ आणि अंत आहे आणि हे काहीही जे आहे ना हे आपल्या बरोबर पुढच्या ह्याच्यात धरलं जात नाही. हा धरलं जाणार तुम्ही चांगलं काय केलं तर आपली भक्ती मात्र आपल्या पुढे मोजली जाते. हरे कृष्ण. वाचा माता. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकामहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां श्रान्तिमृच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परम स्वामी आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखाच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. हा श्लोक आहे ना ह्याला शांती मंत्र असं म्हटलेलं आहे. हा तर आपण आहे ना हा श्लोक सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. 5.29 जमला तर पाठच करून टाका. ह्याचा शब्द आणि शब्द महत्वाचा आहे. ह्या जीवनात शांतीशिवाय सगळं व्यर्थ असतं आणि राम कृष्ण हे बघा तुम्ही यांनी नेहमी शांतीसाठी प्रयत्न केलेला आहे आणि हे जे ज्ञान दिलेलं आहे हे पण शांततेकडे नेणार आहे. शांततेशिवाय तुम्ही काही असेल तुमच्याकडे सगळं असू दे तुम्ही रेकॉर्डिंग ऐका तर आहे ना आपल्याला हे करावं लागणार काय की जीवनामध्ये शांती आणि तसं ना थोडासा विचार केला तर आपण कशासाठी सगळं करत असतो. जीवनात एक स्टॅबिलिटी शांतता मिळवण्यासाठीच ही जी प्रचंड धावपळ आपण करतो ती त्यासाठीच करतो. मग हा शांती मंत्र आहे. जर का हे तत्वतः आपण जाणलं आणि जीवनामध्ये ते उतरवलं कृष्णांशी जोडून घेतलं तर ती जी शांती आपण सगळ्या जगभर बाहेर शोधतोय ना ती आपोआप आपल्याला आपल्या आतमध्येच सापडणार. तर बघूया श्लोक. भोक्तारम यज्ञ तपसाम. हा तर इथले यज्ञ तपस्या आणि पण
तुम्ही जे म्हणून काय करता इथले त्याचे भोगता आपण काय समजत असतो, हा एसी बसवला मी माझ्यासाठी बसवला, हे शिकतोय मी माझ्यासाठी, म्हणजे सेंटरला आपण हा मी ह्या सगळ्याचं, हे घर माझं आहे, हे कुटुंब माझं आहे, ह्या मी मधून आपण कधी बाहेर पडत नाही. आणि ते अहंकार पण असतो आपल्यामध्ये की माझ्यामुळे ही सगळं कुटुंब आहे, मी करते एवढं. तर असं नसतं. या आपण स्वतःला कृष्णांचा नित्य दास समजायचंय आणि आहोतच. आत्मा हा कृष्णांना ची सेवा करण्यामध्ये एकदा रमला ना की तो खरा आनंदी होतो. मग आहे ना, आपण ह्या जबाबदाऱ्या ह्या कृष्णाने माझ्यावर दिल्यात, मी आनंदाने पार पाडते त्यांची सेवा म्हणून, असं समजायला पाहिजे. कारण काय आहे, इथे जे म्हणून काय आहे त्या सगळ्या यज्ञ तपश्चर्या ह्या सगळ्याचे भोक्तारम कोण आहेत? कृष्ण आहेत. म्हणजे त्याच असा त्याचा अर्थ आहे की यज्ञ आणि तपस्यांचे सर्वोच्च भोक्ता हे कृष्ण आहेत, आपण नाही. मग भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, म्हणजे फक्त पृथ्वीचेच नाही तर भरपूर लोक आहेत. आणि पृथ्वीच्या बाहेर पण अशी करोडो ब्रह्मांड आहेत. आणि तिथले पण सगळी ब्रह्मांडातले सगळे लोक, ह्या सर्व लोक महेश्वरम, म्हणजे ह्या सर्व लोकांचं ईश्वर कोण आहे? तर कृष्ण. त्याच्यानंतर सुहृदम सर्व भूतानाम. ते कसे आहेत बघा, एवढे सगळे असून आता हे जे वर आहेत ना गोपसख्यांबरोबरच त्यांचं आदान प्रदान बघा. ह्या भगवंताच्या ज्या वृंदावनातल्या लीला आहेत ना, एवढ्या रम्य लीला आहेत. तर हे गोपसखे आणि ते बघा, तर हे सुहृदम सर्व भूतानाम आहेत, की म्हणजे आहे एवढं सगळं की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असे असले तरी सर्वांचे, सर्व प्राणी मात्रांचे कल्याण करता आणि हितचिंतक आहेत. म्हणजे फक्त मनुष्यांचे पण नाहीये. तर इथे जे म्हणून कोण ग्रहलोक आहेत, प्रत्येक ग्रहलोकांवर वस्ती आहे. आता आपल्याला आपलं शरीर पृथ्वीसाठी बनलंय, त्यामुळे आपल्याला बाकीच्या ग्रहांचं जाणवू नाही शकत. तिथल्यांची शरीर वेगळे असणार आहेत, ते आपण नाही त्यांच्यात ढवळाढवळ करू शकत नाही, आपल्याला ते जाणवू पण शकत नाही. पण सगळ्या ग्रह लोकांवर वस्ती आहे. आणि पृथ्वीवरच बघितलं तर माणूस सोडून इथे जे प्राणी पक्षी झाडं जे म्हणून काय त्या सगळ्यांचे हितचिंतक आणि हे आहेत, कल्याण करता येते. त्यामुळे आपण पण त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे. ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. आपण फक्त स्वतःचाच विचार करतो, माणूस सगळं संपवत निघालाय पृथ्वीवरचं. तर त्या प्राणी मात्रांचा पण त्यामध्ये हे आहे काय, त्यांची म्हणजे जशी आपल्या वाटणीचं आहे हे पाणी अन्न जमीन, तसं त्यांच्या वाटणीचं पण आहे. आपण स्वतःचं पण संपवतोय, त्यांचं पण संपवतोय. आणि मग असं जे कृष्णांना जे कोण ओळखतं ना असं, तर ते भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. म्हणजे आपल्याला ना कृष्णांना सर्व यज्ञ आणि तपस्यांचा सर्वोच्च भोगता सर्व लोक महेश्वर, म्हणजे इथे जे कोण लोक आहेत त्या सगळ्यांचा, हे देवी देवता जे आहेत 33 कोटीच आहेत. पण कसं आहे, भगवंत हे मुख्य आहे आणि देवी देवता जे आहेत ना ते मॅनेजर सारखे आहेत, त्यांच्या त्यांच्या पोस्टवर जबाबदाऱ्या देऊन त्यांना नेमलेलं आहे. मग ह्या सगळे लोकांचे मुख्य कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानाम, सगळ्यांचे हितचिंतक आणि कल्याणकारक असे. असं हे 3 आपण कृष्णांना जाणलो. आणि जसं या गोपा सखे वगैरे ह्या सगळ्यांनी जसं त्यांना स्वतः कृष्णांशी जोडून घेतलेलं, तसं जोडून घेतलं तर आहे ना, शांती आपल्याला बाहेर शोधावी लागणार नाही. मग तुम्ही कुठेही राहा, तुम्हाला भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त होते. मग आता तुम्ही विचार कराल की भौतिक दुःख कुठली आहेत जी इथं कृष्ण म्हणतात, तर अर्जुनाने सांगितलेल्या दुःखांना कृष्ण दुःख म्हणतच नाही. भौतिक दुःख कशी असतात? जन्म मृत्यू जरा व्याधी, ह्यातनं पण आपण शांती प्राप्त करू, त्यातही सुखरूप बाहेर पडू. आणि आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक, ही परत आपण आणि नंतर बघणार आहे. आदिदैविक म्हणजे जी देवी देवतांमुळे होतात, ऍक्च्युली आपल्या कर्मानेच आपल्याला मिळत असतात. पण जी देवी देवतांमुळे, म्हणजे कशी मोठं वादळ आलं, खूप पाऊस पडला किंवा दुष्काळ पडला, जी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात अशी. त्याच्यानंतर
भौतिक. आधी भौतिक म्हणजे कुठली? की जी आजूबाजूच्या प्राण्यांमुळे, आजूबाजूचे तुमचे कलिग्स ऑफिस मधले किंवा नातेवाईक किंवा व्हायरस, आता कोरोना वगैरे आला, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, अशा टाईप. हे सगळं म्हणजे इथे आजूबाजूचे प्राणी जगत किंवा मनुष्य जे कारणीभूत असतात ते सगळं आधी भौतिक मध्ये येतं. आणि आध्यात्मिक म्हणजे काय? ते त्रास जे तुमचे तुम्हाला स्वतःमुळे होतात. चालताना पडलात, पाय मुरगळला, तुम्हालाच तुमचं कुणाशी पटतच नाही, स्वभावच असा झालाय की जिकडे जाता एकटेच असता, कुणाशी पटतच नाही, तुमचे मेंटल डिस्टर्बन्सेस, हे सगळं, हे जे तुमचे त्रास तुमच्यामुळे होतात ह्याला आदिभौतिक म्हणतात. तर कृष्ण काय सांगतायत, हे सगळे जे ताप आहेत ह्यातून तुम्ही शांती प्राप्त करू शकता. आणि शांतीशिवाय आपण जीवनात कशाचाच आनंद घेऊ नाही शकत. तर हा शांती मंत्र आहे, पाठ करा. आणि नाही समजला तर तुम्ही मला उद्या वगैरे विचारा, थोडं वाचा ते. तर हा झाला असणार आपला आजचा अध्याय. तर आपला ना आजच्या अध्यायाचं नावच आहे की कृष्ण भावना भावित कर्म. आणि आपल्या संघटनेचं पण प्रभुपाद स्वामींनी नाव काय ठेवलंय? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर आपल्याला बाउंड्रीज पण मानायच्या नाहीयेत. आपण फक्त एका ध्येयाने एकमेकांशी जोडून घ्यायचंय की कृष्ण भावना भावित कर्म. आपल्या जीवनाचा मार्ग हा भगवंतांना जोडून असायला हवा. हेच आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर संन्यास की कर्मयोग असा अर्जुनाचा प्रश्न होता. कृष्णाने काय सांगितलं? मोक्षासाठी दोन्ही चांगलं आहे, पण भक्तीमध्ये केलेली सेवा ही श्रेष्ठ आहे. आणि मग बंधनातून मुक्त राहण्यासाठी नृग महाराजांची गोष्ट बघितली बघा, की आता आलं ना लक्षात की कसं आपण बंधनात अडकत असतो. मग त्यामुळे त्याच्या पुन्हा त्यामुळे आपण आपल्यावरच्या जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून पार पाडायच्या असतात, त्याचा द्वेष करायचा नसतो. आणि त्याच्यानंतर ज्ञानी 5.18 एक नम्र पुरुष कोणाला म्हणतात ते बघितलं, ज्ञानाच्या दृष्टीने बघतात ते. आणि मग शांती मंत्र बघितला. तर झालाय आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केली, चालेल.